शहादा शहरातील अस्वच्छतेविरोधात शिवसेनेचे निवेदन, तात्काळ फवारणी व साफसफाईची मागणी। शहादा शहरातील बाजारपेठ तसेच सर्व रहिवासी कॉलनींमध्ये वाढलेल्या अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनातर्फे शहादा नगरपालिकेला निवेदन देण्यात आले। तालुका प्रमुख मल्लेश जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन सादर करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली। निवेदनात नमूद करण्यात आले की शहरातील गटारी कचरा व साचलेल्या दूषित पाण्याने तुडुंब भरले असून दुर्गंधी पसरत आहे। त्यामुळे डास व इतर मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून रोगराईचा धोका निर्माण झाला आहे। तसेच अनेक ठिकाणी रस्त्यालगत बांधकाम साहित्य पडून असल्याने व झाडे झुडपे वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे। शहरातील सर्व भागात तात्काळ साफसफाई, निर्जंतुकीकरण, फवारणी, धुरणी तसेच गटारींची स्वच्छता करून रस्त्यांवरील अडथळे दूर करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। त्याच्यातून अत्यंत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे। त्याला प्रादुर्भाव वाढलेला आहे, डास, मच्छर, त्याच्यामुळे रोगराई वाढलेली आहे। रस्त्यावर प्रत्येक रस्त्यावर तुमचं बांधकाम मटेरियल पडलेलं आहे, ते उचललं जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। त्याच्यानंतर त्या खाजगी आणि सार्वजनिक जी जागा आहेत, ओपन प्लेस आहेत, त्याच्यामध्ये झाडे झुडपे वाढलेली आहे। तिकडे पण एवढी घाण पडलेली आहे, प्रत्येक काटेने झुडपे वगैरे वाढलेले आहे, तिथे पण घाण पडलेली आहे। ते लोक तिथे पाणी असल्यामुळे त्याच्या डासनं त्या शहराचं पूर्ण आरोग्य, नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। म्हणून आम्ही शिवसेनेतर्फे निवेदन द्यायला आलेलो आहे। या निवेदनाची दखल घेतली गेली नाही येणाऱ्या 15 दिवसात मोठं आंदोलन छेडण्याची याची दक्षता घ्या। आणि या शहराचं आपलं शहर आहे, आपले नागरिक आहेत, म्हणून तुम्ही सर्व प्रशासनाला, तुमचे सर्व जे काही निवडून आले त्यांना पण आमची विनंती आहे, या शहराचं आपलं म्हणून तुम्ही या नगरपालिकेकडे बघा, शहराकडे बघा आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगला काहीतरी उपाययोजना केला। रस्त्यात जनावर मिली ती पण उचलायला कोणी येत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। याची विनंती आहे। आम्ही सर्व आमचे ज्येष्ठ सर्व शिवसैनिक पदाधिकारी आलेलो आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या निवेदनाचं व्यवस्थित वाचन करण्यात यावं आणि त्याच्यात अंमलबजावणी करून शहराच्या नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे, त्याला चांगल्या सुस्थितीत आणण्याचं काम नगरपालिकेची आहे। धन्यवाद। हे निवेदन घ्या। शहादा नगरपालिकेच्या हद्दीत स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला असून स्वच्छता होत नसल्याने रोगराई मोठ्या प्रमाणात वाढत आहे। यासाठी आम्ही आज नगरपालिकेला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। या शहरामध्ये वेळेवर दुरवडी केली जात नाही, स्वच्छता केली जात नाही, निर्जंतुक औषधी फवारणी केली पाहिजे वेळेवर प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे, ती पण केली जात नाही। त्याच्यामुळे अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊन रोगराईचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यासोबत या शहरामध्ये ज्या खुल्या जागा आहेत, सार्वजनिक आणि खाजगी, त्याच्यातही झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। तिथे पण मोठमोठे साप, विंचू असे सारखे जनावरे निघायला लागलेली आहे। त्यासोबत या शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावर बांधकाम साहित्य पडलेलं आहे, ते पण उचललं जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। म्हणून नगरपालिकेला आम्ही जागे करण्यासाठी आलेलो आहे। आता निवेदन दिल्यानंतर 15 दिवसात या जर सुधारणा झाली नाही, योग्य पावले उचलले गेले नाही, तर शिवसेनेतर्फे प्रखर आंदोलन छेडलं जाईल, एवढं आम्ही सांगू इच्छितो। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।